कधी काळी मराठवाड्यामधल्या गावागावामध्ये पाण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ यायची। विहिरी, टँकर आणि हंडाभर पाण्यासाठी रांगा लागायच्या। पण काळ बदलला आणि आता तीच रात्र डिझेलसाठी जागून काढण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांच्या अंगणामध्ये पाण्यासाठी ठेवलेले कॅन आज डिझेलने भरले जातात। डिझेलच्या तुटवड्यामुळे मराठवाड्यामध्ये शेतकरी आणि वाहन चालकांवरती मोठं संकट ओढावलंय। रात्रीच्या रात्री शेतकरी कॅनभर पेट्रोल मिळवण्यासाठी वणवण करतात। पंपावरती रांगांमध्ये 10-10, 12-12 तास उभं राहण्याची वेळ आली आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांचा संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारा, शेतकऱ्यांच्या व्यथा महाराष्ट्राच्या समोर मांडणारा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। मी सध्या जिथं थांबलोय तो एक पेट्रोल पंप एचपीचा आणि आता रात्रीचे किती वाजलेत हे मी तुम्हाला दाखवतो। त्यासाठी यांची घड्याळ आपण पाहूया आणि ही घड्याळ आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 11:11 झालीत आणि 11:11 ही अशी भली मोठी लाईन कॅनची लागलेली आपल्याला पाहायला मिळते। हे किती लिटरचं आहे? 200 लिटर। मग आता एवढं मिळणार आहे का? नाही भेटणार, 2000चं फक्त। 2000 रुपयाचं फक्त 2000चं मिळणार। 2000 किती वाजल्यापासून लाईन लावू आहे? 3 तास झाले। 3 तास झाले। आता डिझेल भेटत नाही, नांगरणी कशी करायची, मेहनत कशी करायची, त्याला परत पीक रोट्या करायचा, पीक उभा करायचं। मग बैलाचं काय? बैलाचं मग नंतर बैलाचं आहे ना, एकदा पहिली मेहनत ट्रॅक्टरची आहे ना। ट्रॅक्टर विकून बैल घ्यायची वेळ आली आता परत हो। तुमचा कांदा आहे? हो, आता डिझेल मिळतंय का नाही मिळतंय? कांदा डिझेल मिळत नाही। 4 वाजता कांदा मार्केट होतं, त्यासाठी गाडी भरली होती। 4 वाजेपासून इथं उभा आहे। आज नंबर लागला, आत्ता 12 वाजले, आता नंबर लागला। आता सकाळच्या मार्केटला जावं लागेल आता, म्हणजे दिवसभराचं काम करून आमचा उपयोग नाही झाला। कांद्याला भाव? कांद्याला भाव 2 रुपये 4 रुपये। पेट्रोल पंपावरचं आणखीन एक दृश्य दाखवतो की जिथे पेट्रोल आहे तिथे तुम्हाला अशी लोक पाहायला मिळतील। म्हणजे भाकरी तुकडा बांधून आणायचा, नाही मिळाला तर हॉटेलमधून खरेदी करायचा आणि इथंच आपलं जेवण करायचं, बरोबर ना? हो बरोबर। हो, डिझेलचं शॉर्टेजमुळे इथून गेलं तर इथून गेलं तर मग पुन्हा परेशान व्हायची काय महिना अजून असं नंबर जातो पुन्हा मग वेट अजून वेळ लागतं। रात्रीचे 12 वाजलेत। 6 वाजता हा पंप या ठिकाणी सुरू झाला होता। 6 तास 7 तास लोक लाईनमध्ये उभा होते आणि तुमचा अहो, आम्ही 3 वाजता डबडीला आणून ठेवली डिझेल, तरी आता 12 वाजले तरी डिझेल मिळाला। आता तुमचा नंबर आला? नंबर आला लगेच संपून गेलं डिझेल। आता काय करायचं आम्ही? आता तोंडात आणायला कोण नाही। आता शेतकरी आता आम्हाला शिव्या घालतात ना डायरेक्ट इथपर्यंत नंबरला, आणि कोणी शिव्या घालणं साहजिक आहे ना। तो जर 3 वाजल्यापासून नंबरला आहे, आज रात्री 12 वाजले, त्याला जर डिझेल मिळालं नाही आणि आमचा नाईलाज, आम्ही संपेपर्यंत या ठिकाणी पंप चालवलेला आहे। जेवढा स्टॉक आम्हाला आला तेवढा स्टॉक संपेपर्यंत आम्ही आमचा आउटलेट चालवलेला आहे। रात्रीचे 1 वाजलेले आहेत। गाव आहे खंडाळा आणि खंडाळा गावातल्या या पेट्रोल पंपावरचं दृश्य मी तुम्हाला दाखवतो। इथे एकही व्यक्ती नाही। पूर्वी जर आपण पाहिलं तर जशा रांगा लोकांच्या असायच्या तशा रांगा पेट्रोल पंपावर पाहायला मिळत नाहीत। मात्र इथे तुम्हाला ही भली मोठी रांग पाहायला मिळते आहे। कॅनमधली ही दोरी अशी आहे की कुणी मागे पुढे हे करू नयेत। बघा याच्यावरती नाव आहे, हे अजयचं कॅन आहे, हे पण अजयचं कॅन आहे, हे इथे पण एक वेगळं नाव तुम्हाला पाहायला मिळतं आहे। शेतकरी जरी नसले तरी त्याचं प्रतिनिधित्व जे हे कॅन करतायत आणि अशा प्रकारचं मराठवाड्यातलं डिझेलसाठीचं हे आणखी भयावह चित्र आपल्याला रात्रीचे 1 वाजता पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।